केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील 3 ठिकाणचे शासकीय वाळू घाटांचे लिलाव होऊनही शहागड व वाळकेश्वर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असून या प्रकाराकडे तहसीलदार व ठाणे प्रमुखांचे दुर्लक्ष असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे। काही दिवसांपूर्वी साष्टे पिंपळगाव येथील 2 ठिकाणचे तर बळेगाव येथील 1 असे 3 वाळू घाटांचे लिलाव होऊन वाळू घाट सुरू झाले आहेत। शहागड येथून 2 ठिकाणाहून तर वाळकेश्वर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पायथ्याशी अवैध वाळू माफियांनी शक्कल लढवून दिवसभर बैलगाडीतून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करत ठिकठिकाणी साठे करून रात्रीतून ट्रॅक्टर, हायबा व छोट्या 4 चाकी वाहनांमधून पुरवठा करत दररोज शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत तहसीलदार व ठाणे प्रमुखांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत। शहागड व वाळकेश्वर येथील 3 ठिकाणाहून होणाऱ्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा दरडोई लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। या ठिकाणाहून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे। यापूर्वी याच ठिकाणाहून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफिया 100 पेक्षा जास्त माफियांविरुद्ध महसूल व पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। तरीही अवैध वाळू माफियांनी शक्कल लढवून पुष्पराज पिक्चरला लाजवेल अशी बैलगाडीतून अवैध वाळू वाहतूक करत असून रात्रीतून गाड्या भरून देण्याचा प्रकार सारसपणे सुरू आहे। तर बैलगाडीला महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कोणताही कर्मचारी हटकत नसल्याने बैलगाडी चालकांचे चांगलेच फावत असून दिवसाकाठी अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी बैलगाड्यांची संख्या वाढत आहे। स्थानिक पातळीवरील पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांच्याकडून बैलगाडीतून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक साठवणूक करणारे 4 चाकी वाहनांमधून पुरवठा करणारे अशांची गोपनीय माहिती घेऊन बैलगाडी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्रशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह आय सय्यद, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।